प्रेम कुणी कुणावर करावं याचं उत्तर मंगेश पाडगावकर सांगून गेले आहेत, पण ते खरं नसे तर कारण देण्यासाठी पटणारी कारणं द्यायला हवीत। सिया गोयलनं आपल्या होऊ घातलेल्या नवऱ्याच्या हत्ये प्रकरणात जे दिलेलं कारण आहे ते कुणीही ऐकलं तर हास्यास्पदच म्हणेल। केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणामध्ये सिया गोयल अटकेत आहे। आता तिच्या साहिल नावाच्या भावाला सुद्धा चौकशीसाठी बोलावण्यात आलंय, कारण केतन अग्रवालच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे की सिया गोयल ही एकटी आणि त्यात सुद्धा चेतन चौधरीच्या मदतीनं केतन अग्रवालचा खून करू शकत नाही। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये बऱ्याचशा महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी आज घडल्या। आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल तब्बल 10 तास चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात राहिला। पोलीस तपासामध्ये सियानं जे दावे केले होते त्याची शहानिशा पोलिसांनी साहिलच्याकडून करून घेतली। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सिया आणि चेतन चौधरीच्या प्रेमसंबंधाच्या बद्दल ठाऊक होतं का असं विचारलं असता याबाबत आपल्याला काहीही माहिती नव्हतं असा दावा साहिलनं केलाय असं समजतंय। सिया गोयल हिच्यावर कुठलाही लग्नासाठीचा दबाव नव्हता असंही साहिलनं पोलिसांना सांगितलंय। तिला लग्न करायचं नव्हतं तर तिनं सांगायला हवं होतं हे सुद्धा साहिल आपल्या बहिणीबाबत बोलतोय। या खून प्रकरणामध्ये आणखी एक माहिती समोर आली आहे। केतनला थोडंसं टक्कल आहे आणि म्हणे ही बाब सिया गोयलला पटली नाही। सिया गोयलनं आपल्या होऊ घातलेल्या नवऱ्याच्या डोक्यावर केस नसण्याचा मुद्दा आता स्वतःच्या बचावासाठी पुढे आणलाय।